पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाई जी आहे ती केली जाते। मग ते अनधिकृत दुकानं असतील, बांधकामं जे आहे ते बुलडोझरच्या साह्यानं JCBच्या साह्यानं महानगरपालिकेकडून या ठिकाणी तोडण्यात येत आहेत। 2 JCB जे आहेत या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे सगळं अनधिकृत बांधकाम जे आहे ते पुणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात येते। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये ड्रग्ज आणि सापडल्यानंतर तोडक कारवाईचे आदेश जे आहे ते हॉटेल आणि बारवरती दिलेले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी तोडक कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहतोय की जी गर्दी खरेदीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असते त्यांना सुद्धा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटकडून या ठिकाणी हलवण्यात येते। सर, पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत बांधकाम पाडलं जाते, ही कारवाई कधीपर्यंत चालणार आहे आणि कारवाई कशी केली जाते? खरं आपण पाहतोय की वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत, मनोज पाटील यांच्या आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्ताखाली ही सगळी कारवाई करण्यात येते। सर, अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली जाते, अतिक्रमणाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागतो। पुण्याचा हा महत्त्वाचा रस्ता आहे। आपण बघितलं असेल या रस्त्यावरती जर रस्त्यावरती अतिक्रमण असेल किंवा फुटपाथवरती अतिक्रमण असेल तर मग शेवटी लोक रस्त्यावरती चालतात। रस्त्यावरची वाहनांची जागा कमी होती, तर प्राधान्यानं साधारण 32 रस्ते महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त सरांनी आयडेंटिफाय केलेत। या रस्त्यावरती जर अतिक्रमण केलं, या रस्त्यावरती प्राधान्यानं कुणी अडथळा निर्माण केला तर त्याच्यावरती कारवाई करतोय। ती यादी पोलीस डिपार्टमेंटला महानगरपालिकेनं दिलेली होती की 32 पोलीस आयुक्त साहेबांनी तयार केली आणि ती महानगरपालिका आयुक्तांना देण्यात येते। तर त्याचाच भाग म्हणून पहिला भाग म्हणून आज ही कारवाई सुरू होती। पोलीस बंदोबस्त दिलेला आहे, जर परत या खरं तर रस्त्यांवरती अतिक्रमण झालं तर मग मात्र कारवाई करण्यात असा विचार आहे की वाहतूक पोलीस, पुणे शहर पोलीस आणि महानगरपालिका हे संयुक्तरित्या ही कारवाई राबवतील। आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी MG रोडवरती अतिक्रमण होतं आणि त्याच्यावरती पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये आपण MG रोडचं अतिक्रमण कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मदतीने पूर्ण काढलेलं आहे। तर त्याचाच हा पुढचा भाग आहे, इथून पुढे ही कारवाई सुरू राहील। पाहतोय की पोलीस अधिकारी सांगतायत की संयुक्तरित्या कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून करण्यात येते आणि अनधिकृत बांधकाम जे आहे ते JCBच्या साह्यानं फर्ग्युसन रस्त्यावरच काढण्यात येते। कॅमेरा पर्सन विके सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।